इथेरल मारला म्हणजे इंटरवल झालाय. डाळिंब तुटल्यानंतर किंवा डाळिंब धरायच्या आधी जी काय 2-3 महिने असतात ना, तो डाळिंबाचा पहिला खरा दिवस असतो. लोक तुम्हाला काय सांगतात, इथेरल मारले की पहिला दिवस तुमचा चालू झाला. इथेरल मारला म्हणजे इंटरवल झालाय. पिक्चरचा काय झालाय, इंटरवल झालाय. पहिली गोष्ट सगळ्यांना मला विनंती करायची, डाळिंब तुटल्याच्या नंतर किंवा बाग धरायच्या आधी कमीत कमी 90 दिवस आधी, 80 दिवस आधी, 70 दिवस आधी तुमच्या बागाचा बेड फुटला पाहिजे, बेड फाडला पाहिजे. आणि बेड फाडला पाहिजे. जी काय तुम्हाला भरायचे, रासायनिक खत भरायचे, सेंद्रिय खत भरायचे, गावखत भरायचे, लेंडी भरायची, मळी भरायची, या कोंबड खत भरायचे, ते कधी भरायचं, बाग धरायच्या आधी. किती दिवस, कमीत कमी 60 दिवस. किती दिवस आधी, 60 दिवस आधी. 60 भरा, 70 भरा, 80 भरा, 90 भरा, पण त्याच्या आधी तुम्हाला 60 दिवस आधी खत भरावं लागला. खत भरल्याच्या नंतर जसं तुम्ही इतर मारल्याच्या नंतर 8 तास 9 तास 10 तास काय देता, पहिलं पाणी देता का नाही पाणी देता, तसं खत भरल्याच्या नंतर कधी विश्रांती काळामध्ये काय भरायचं, आपल्याला खत भरायचं. सेटिंग जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल, तुम्हाला काम कसं करावं लागेल, विश्रांती काळातच काम करावं. जी काय खत भरायचं ते कधी भरायचं, विश्रांती काळात. इतर मारल्याच्या नंतर फक्त ट्रिपमध्ये जी काय खत दिली तेवढीच खतं द्यायची. हानबिगार बेडला हात लावायचा नाही. एवढं जर केलं, मला खरं सांगा, जर तुम्ही इतर मारल्याच्या नंतर बेड फोडला आणि बेड फोडल्यानंतर काय तुटती, मुळी. आता मुळी तुटल्याच्या नंतर ती मुळी लगेच वाढायला किती दिवस लागतात, कळी सेट होण्याचा कालावधी किती दिवसाचा आहे, 60 दिवसाचा. किती दिवसाचा, 60 दिवसात आपल्याला झटका मारायचा आहे कळीचा, सेटिंगचा. ह्या 60 दिवसात जर 30 दिवस मुळीलाच गेलं तर कळी किती काम करायचं, कळी किती काम करायचं. त्यासाठी मुळी कधी डेव्हलप करायची, विश्रांती काळामध्ये. एकदा मुळी डेव्हलप झाली की तुम्ही काही करा, बाग सक्सेस होणार म्हणजे होणार.